तर नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे सोयाबीन चिल्ली. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण बघू. चला आता. साहित्य आहे, हा सोयाबीन आहे, हा मी दुपारी भिजत टाकलेला आणि आता आता हा मी पिळून घेतला आहे, म्हणजे पाणी पूर्ण काढून घेतलं आहे. कांद्याची पात ही बारीक कापून घेतली, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेला लसूण, आला आणि मिरची, मंचुरियन मसाला हा मी पाणी मिक्स करून घेतला आहे, मैदा आणि शेजवान चटणी. तर चला आता आपण पहिला सोयाबीन तळून घेऊया. अगोदर सोयाबीन पकोडे बनवायचे आहेत ना, तर मी पहिला सर्व मिक्स करून घेते. मगाशी मी मीठ सांगायला विसरली, तर चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर शेजवान चटणी, आता शेजवान चटणी टाकल्यावर पहिला मिक्स करून घ्या. आता मी मिक्स करून घेतलं. आता मी पीठ नाही टाकणार. पहिला कढई ठेवीन मी गॅसवर. तेल गरम झालं की मग मी पीठ मिक्स करेन, नाहीतर मग तो पिठाचा पूर्ण पाणी होऊन जाईल. आता मी तेल तापत ठेवलं. आता मी एकीकडे पीठ मिक्स करते. तर बघा, आपलं मिक्स करून झालं आहे. पीठ मिक्स करताना मी बिलकुल पण पाणी नाही घेतलं त्याच्यात. बघा किती पाणी झालं आहे त्याच्यात. आणि एकीकडे आपला तेल पण गरम झालं आहे. आता मी त्याच्यात तळायला सोडते. आता मी बाकीचे राहिलेले तळते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला. आता आपले तळून झालेत सोयाबीन. आता मी ग्रेव्हीसाठी कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकला, त्याच्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरची ते साफ केलेले ते टाकले. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात अद्रक, लसूण आणि मिरची टाकली. नंतर कांदा, त्याच्यानंतर त्याच्यात टाकते मी शिमला मिरची, नंतर कांद्याची पात.
आता शिमला मिरची शिजेपर्यंत ना मी झाकण देऊन ठेवीन 5 मिनिटासाठी. बघूया आता मिरची शिजली का. मस्त मिरची शिजली. आता त्याच्यात मी मंचुरियन मसाला टाकते. आता त्याच्यात मी थोडासा पाणी ॲड करते. आता पाणी टाकून झालं आहे. आता एक उकळी येईपर्यंत ना मी झाकण देऊन ठेवेन. आता 5 मिनटं झाली ना, आता उकळा पण आला आहे. आता जे आपण सोयाबीनचं पकोडं केलं ना ते टाकून घेतो. परत 2 मिनटासाठी मी झाकण देते. चला आता 2 मिनटं झाली ना, आपली तयार आहे आपली सोयाबीन चिल्ली. रेसिपी कशी वाटली तुम्हाला? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.